अवैध व्यवसाय चालू आहेत. म्हणजे गेल्या महिन्यापासून जिथं नाही तिथं गल्ली गल्लीत क्लब उघडलेला आहे आणि ते सांगतात की आम्हाला परवानगी कशी दिलेली या लोकांना. आम्ही साधं जर आंदोलन करायचं असेल, उपोषणाला बसायचं, मोर्चा काढायचा असेल तर आम्हाला परवानगी दिली जाते. 3-3 दिवस आम्हाला फिरवला जातं या पोलीस स्टेशनमधून. म्हणजे आम्हाला लोकशाही हवी, आम्हाला हुकुमशाही हवी नाहीये. क्लब चालू आहे, तुमचे ताडीचे दुकानं चालू आहेत, त्याच्यानंतर तुमच्या रेतीच्या ओव्हरलोड किती भयानक चालू आहे, त्याच्यानंतर तुमचे सगळे सट्टा सगळं काही चालू आहे मॅडम, आणि जोरात चालू आहे अजून गल्ली गल्लीमध्ये. आता यांचा अनुभव ऐकून घ्या, यांच्या घराजवळ काय चालू आहे सांगा म्हणून. दराने रवाना त्यांनी वडापाव म्हणजे बिनधास्त, म्हणजे पोलिसांचा वचक आहे की नाही बुवा, त्यांना दरारा पाहिजे. पोलीस पाटील वगैरे त्यांनाही 2 दिवस पाठवतात. पोलीस पाटील त्यांना जाऊन सांगणार त्यांनी बंद करत नाही. ते मला बोलले की तुम्ही पोलीस तक्रार करा, तुम्हाला किती करायची. नाही मॅडम, आपल्या तुमचं जेवढं क्षेत्र आहे शिंदखेडा पोलीस स्टेशनचं, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण सगळे जेवढे 2 नंबर बिनधास्त चालू आहेत, आम्हाला माहिती कुठं कुठं चालू आहेत असं, तर जेवढे चालू आहेत तेवढे बंद करा. अन्यथा आम्हाला नाईलाजाने इथं जी मलची टपरी, इथंच दारू विकायला प्रतिकात्मक आंदोलन आम्ही इथं करणार. जर 15 दिवसात काही कारवाई झाली नाही, मग त्यांचा क्लब वगैरे आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये येऊनच आम्ही ते सगळं करणार. मॅडम, आमची विनंती आहे हात जोडून की आपण कायद्याचं राज्य या तालुक्यामध्ये आणावं आणि सगळे अवैध व्यवसाय जे आहेत ते तात्काळ बंद झालं पाहिजे. या